नमस्कार शेतकरी मायबापांनो, मी समीर कारेकर, क्रांती बायोटेकचे मुख्य व्यवस्थापक आपल्या पुढे घेऊन आलो व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीमध्ये लालचंदन लागवड। हे लालचंदनाचं बी आहे, मी आपल्या पुढे दाखवतोय। आपण बघू शकता या बियाला आमची जी नर्सरी बनते त्यामध्ये या पद्धतीने लागवड करतोय। बी असं झाकलं जाते, याला ट्रीटमेंट केली जातं, बी या पद्धतीने झाकलं जाते। आपण बघू शकता लागवड केलेले बीज आपल्या पुढे दाखवतोय। लालचंदन हे व्यावसायिक दृष्टिकोनातून क्रांती बायोटेकने का शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्येय धोरण ठेवलेत, त्यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळावे। व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही शेतकऱ्यांना फायद्याची व्हावी। हे अंकुरणारं झाड दाखवतोय, अशा पद्धतीने बी अंकुरतंय आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना जी पडीत जागा आहेत त्या जागेचं सुद्धा व्यवस्थापन होईल। आणि दुसरी, आपले शेताची जी बॉर्डर्स असतं धुरे बंधाऱ्यावर, याला लागवड करण्यासाठी उपयुक्त असं झाड आहेत। हे अतिशय काटक पद्धतीचं झाड आहे आणि सांगायचं झालं तर या झाडाचा वापर हा कॉस्मेटिक इंडस्ट्रीजमध्ये होतोय, फर्निचरमध्ये महागडे असे हे लाकूड आहेत। याला तयार होण्यासाठी 15 ते 20 वर्ष लागतात आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पडीत जमिनीचं व्यवस्थापन व्हावं यासाठी आम्ही आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांना प्रत्येक घरी जाऊन मार्गदर्शन करतोय। त्यासाठी क्रांती बायोटेकची संपूर्ण टीम, क्षेत्रीय अधिकारी, हे बघा जर्मिनेट झालेलं झाड सीडमधून बाहेर आलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचा पानाचा साईज असतो, आपण बघू शकता। हे आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगण्याचा उद्देश याच्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय की शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळावेत, शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही फायद्याची व्हावी आणि शेतकरी हा स्वयंपूर्ण व्हावा। त्याला अधिकच्या पैशामुळे शेतकरी शेतीमध्ये आणि त्याच्या कुटुंबाची आणि मानसिक स्थिती अधिक पैसा मिळाल्यामुळे त्याला एकदम त्याच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन होईल आणि त्याचं कौटुंबिक स्तर आणि समाजातला स्तर त्याचा उंचावेल। व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही रोगमुक्त कलम शेतकऱ्यांना देतो आहेत। शेतकरी हा स्वयंपूर्ण व्हावा यासाठी आमचे क्षेत्रीय अधिकारी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जातात, त्यांना माहिती देतात। व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना आम्ही जी संकल्पना देऊन राहिलो ती संकल्पना ही शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची मध्ये सुधारणा होणे, शेतकऱ्यांना नवीन पिकांची ओढ लागणे, त्यात आम्ही लालचंदन देतो आहेत। आणि लालचंदन हे एकदा लागवड केल्यानंतर 15 ते 20 वर्षामध्ये तयार होणारं आणि अतिशय महागडं असं लाकूड, त्यामुळे पडीत जागेचं व्यवस्थापन होईल आणि शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळेल। या लाकडाची किंमत आज बाजारभाव हा 2 ते 2.5 लाख रुपये पर झाडाप्रमाणे विकल्या जाऊ शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा यासाठी क्रांती बायोटेक प्रत्येक घराघरात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते। त्यासाठी आपल्याला जर हे कलमे पाहिजे असेल तर आपण संपर्क साधावा 73 50 28 71 11। क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञान। आमचं वरोराला कार्यालय आहे डॉक्टर तुपकर यांच्या घरी, साई मंगल कार्यालयाच्या बाजूला, रेल्वे क्रॉसिंग, चंद्रपूर वणी बायपास रोड यावर आमचं कार्यालय आहे। तिथे क्रांती बायोटेकचं वरोराला कार्यालय आहे। तसंच कार्यालय आम्ही गडचिरोली जिल्ह्यात दिलेलं आहे। क्रांती बायोटेक हे आरमोरी रोड, पटवारी भवनच्या जवळ, अलगमवार यांच्या घरी
गडचिरोली. शेतकऱ्यांनी या व्यावसायिक शेतीकडे लक्ष द्यावं ही आमची एक संकल्पना आहे. धन्यवाद.